सुचिताई काय रेडी आहे आपली मुंबईची सगळे पण या ठिकाणी नाही करतात. अच्छा या पाचव्या क्रीडाशी जोरदार टाळ्या होत्या. आजच्या सत्राला आपण पालटून करतोय. संपूर्ण स्पर्धा घडवण्यामध्ये आम्ही किती महिने तरी आणि किती रात्र दिवस मेहनत केली आहे. तो मी सर्वांना विनंती असणार ज्यांना मी नेमलेले आमच्या चॅनलवरती ते राहायचं चालू आहे. आपण कोणी कृपया लाईक करू नये. जर भेटलं आढळलं म्हणून तर आम्ही कारवाई नक्कीच करणार. याची नोंद करून घ्यायची प्लीज. नमस्कार क्रीडाशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या आजच्या या अंतिम दिवशी महत्वाचा असणारे क्षण असतील आपण पाहतोय. थोडासा पानं फेडणाऱ्या लढतीचे आपण साक्षीदार या स्पर्धेच्या निमित्तानं जगातल्या सर्वात सुंदर खेळाडू कालचा दिवस गाजवला तो आपण पाहतोय. रायगडचा असणारा सुपुत्र, अलिबागचा असणारा सुपुत्र आपण पाहतोय तो धीरज मिसाळ. आणि ते क्रीडाक्षकांनी भरभरून असं प्रेम केलं त्या धीरज मिसाळला. नक्कीच कुठल्याही तरुण खेळाडू पाहत असणार तर पाहत एंडलेस धीरज मिसाळची फॅब्युलस फॅन्टॅबुलस आहे त्याच्यामध्ये. पाठोपाठ उत्तर प्रत्युत्तर देताना या ठिकाणी भारत होत्या सुद्धा काहीच कमी पडणार नाही. एक रोमांचक सामना आहे. जबरदस्त सामना सामन्याला सुरुवात 4-1 टीम गुणाच्या आघाडी ISPL कडे. नक्कीच आपण पाहतोय चुरशीचा बिग पॉइंट आपण पडा. किशोर सत्पुतला उंचा राजस्थानचा आहे. काय वेग आहे, स्पीड आहे आपण पाहतो. जितकी स्वतःची उंची तितकीच उंच चढाई, तितकीच आत्मविश्वास, उंच भरारी आणि यशाचा आनंद अधिकच अविस्मरणीय दाखवते त्या आपल्या चढाईतून. नेत्रदीपकाचा प्रयत्न या ठिकाणी रोहित पवारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना या स्पर्धेत आपण पाहतो. नंबर 20 आता किशोर चंद्राच्या आणि पुढे केलं जात आहे. एक चांगली असणारे आपण पाहतो डिफेन्स, एक चांगली स्टार्ट पाहताना इंडियन नेव्हीच्या माध्यमातून. फर्स्ट ऑन फॉर सेकंड सेमीफाइनल मैच यूपी योद्धा वर्सेस यूनियन बैंक. टीम मैनेजर काइंडली गेट योर टीम रेडी. फर्स्ट ऑन फॉर यूपी योद्धा एंड यूनियन बैंक. मित्रांनो आपल्याला नक्कीच माहिती आहे ISPL जेव्हा पण तुझा टाळ्याचा प्रतिसाद नाही मिळणार तेव्हा पण ते जोरदार खेळत नाही. प्रत्येक चढाईला जोरदार टाळ्या वाजवा, प्रत्येक पंक्तीला जोरदार टाळ्या वाजवा. साथ पाहिजे ती म्हणजे फक्त तुमच्या प्रेमाची, तुमच्या टाळ्यांची. पात्रदेखील देशाही होता दाखवण्याचा प्रयत्न झाला इंडियन नेव्हीच्या माध्यमातून. नेत्रदीपकाचं प्रदर्शन आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आपल्या महाराष्ट्रातला असणारा संघ अर्थात ISPL आपण पाहतो. बरेचसे असणारे महाराष्ट्रातले प्लेयर्स त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आक्रमणाची संधी असेल. तेलुगू टायटन्स कडून ज्याला आपण यापूर्वी पाहिलं तो भारत होता.
व्यासपीठावरती आपण पाहतो सामान्य अनिलजी चपराडा ही दोन महत्वाची असणारे नाव, कारण युपी योद्धाकडून आपण त्याला पाहतो. आज बड्या मारुतीची असणारी स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत आजच्या या शेवटच्या दिवशी आपण सन्मानपूर्वक ते व्यासपीठावर उपस्थित. दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्यांचे स्वागत करते हैं उपेंद्र जी और अनिल जी, बड्या मारुती सेवा मंडल की ओर से. त्या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वयाच्या 78व्या वर्षी तोच जोश तोच उत्साह आपण पाहतो. गेली 42 वर्ष मंडळाच्या माध्यमातून प्रभावी असं कार्य आणि सध्याची असणारी तरुण पिढी आपण म्हणतो की देखील त्यांच्या मार्गदर्शनात अत्यंत प्रभावी असं काम करते आणि बंड्या मारुतीचा 75 वर्षाचा दीपक असा इतिहास रचला जातो. चांगलं उत्तम संघटन आहे बंड्या मारुतीच्या सगळ्या श्रेणीदारांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. 6 महिने या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खूप मोठी मेहनत आहे. सगळे यंगस्टर्सची आपण पाहतो, सगळे जे नवोदित चेहरे आहेत, म्हणजे सकाळी 5-6 वाजल्यापासून त्यांचा दिवस चालू होतो. हे सगळे खेळाडू आहेत, ऑफिशियल्स आहेत, या स्पर्धेशी निगडीत प्रत्येक व्यवस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती आहे. तर कुठेही काही कमी पडून द्यायचं नाही. इतकं चांगल्या प्रकारचं असणार आयोजन एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लाजवेल इतकं उत्तम आयोजन आमच्या बंड्या मारुतीच्या असणाऱ्या सरकारचं. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे आक्रमणासाठी रोहित तोमा फ्रॉम यूपी योद्धा. त्याच्या खेळावर आपण मुंबईकरांनी मनापासून प्रेम केलं. तो नीरज मिसाळ या ठिकाणी येतोय. प्रतिमाचा प्रयत्न आहे क्रॉस करण्याचा. विक्रम सराई धाम गाळणारे शिखरावर इतिहास घडवतात आणि यंगस्टर आहे. शिवछत्रपतींच्या असणाऱ्या रायगडच्या भूमीतला आहे. स्थानिक संघटनेचा अलिबाग वेस्वीचा ओंकार वेस्वी युवा हायस्कूल कडून आपण खेळताना पाहतोय. नेत्र दीपकाचं प्रदर्शन पारण फिरणारी ही लढत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. तेवीसा भरत धोका जस्ट नंबर 1 आक्रमणासाठी सज्ज असताना प्रति सर्व दर्जेदार असणार आपण या प्रशिक्षणाने आणि आक्रमणाचा संघ इतिहास वेगळा लागलाय. इथं ऑफेन्सिव्ह चांगले आहेत, तिथे डिफेन्सिव्ह देखील दर्जेदार आहे. पूर्वार्धात जर बघितलं तर कुठे आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण पाहतो त्या इंटरनेटच्या माध्यमातून. भारतातला सगळ्यात महत्वाचा असणारा संघ असं म्हटलं जातं स्लोली स्टडी विथ द रेस. ते दाखवण्याचा प्रयत्न होतो का सुरजित नरवाला यांच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायचं आहे. आता मैदानात त्याला आपण पाहू शकता अर्जुन एवाडे चेस नंबर 6 खूप मोठी असणारी कारकीर्द कबड्डीसाठी याही जोशात आपण पाहतो. आपल्या सगळ्या खेळाडू घेऊन इथं लढतायत. फक्त 2 साईड इफेक्ट्स आहे. 2 खेळाडू या ठिकाणी पण आता एका बाजूला वैभव प्रभाळे, दुसऱ्या बाजूला धीरज विसा. आपण पाहू शकतो अक्षर विक्रेच्या माध्यमातून धीरज विसा और खूप असा चतुर प्रतापण्यासाठी किक कॅल्शियम प्रतिमा सापडेल. मात्र इथं सोजी त्याचा अनुभव वर्षात ठरताना मात्र खेळाचं कौतुक तर जरूर करतोय बघताना धीरजच्या अनुभव असणारा सुरजित नरवा. पुढच्या माध्यमातून आपण सगळ्या खेळाडूंना विचारून पाहतो. नेतृत्व कशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दाखवत असताना रंगतार अशा लढतींचे आपण साक्षीदार.
तेजस एकाम हा या खेळात संधी आहे तेजसला प्राप्त केलं जाते तेजसला. मित्रांनो मूळचा हा नंदुरबारचा खेळाडू आहे, राईट हेडर आहे. सब ज्युनियरला या खेळाडू आपण पाहिलंय. सगळ्यांना सर्व यंगस्टर्सला संधी दिली आहे, पण पाहते स्पर्धेच्या निमित्तानं आमची लढत अत्यंत महत्वाच्या होणार आहे. त्या शिकार बिग फाईट सोडा बघा 5 लाख आणि आकर्षक चषकाला खूप गमस्ती घालतोय. पण महत्वाचं असणाऱ्या स्पर्धेच्या निमित्तानं कारण खंड्या क्रांतीची मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख स्वरूपात 5 लाख आणि चषक, द्वितीय क्रमांकासाठी 3 लाख आणि चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख आणि चषक. या स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिक आहे, ज्यामध्ये स्पर्धेतला असणारा सर्वोत्कृष्ट डिफेंडर, उत्कृष्ट पकड यासाठी 50,000 आणि चषक, सर्वोत्कृष्ट चढाईसाठी बेस्ट रेडर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 50,000 आणि चषक. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यासाठी 1 लाख आणि चषक. त्याचबरोबर ती प्रोत्साहन पारितोषिक आपण प्रत्येक सामन्याला दिलं. प्रत्येक सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट चढाई आणि सर्वोत्कृष्ट पकड अर्थात डिफेंडर याच्यासाठी प्रत्येकी 5,000 देऊन आपण सन्मानित केलेला आहे. आणि गेले 5 दिवस आपण त्याच जोशात त्याच उत्साहात आहोत. 5व्या दिवसात आपण स्टार्ट केलंय उपाध्यक्षाची पहिली महत्वाची लढत. महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्राचे आणखी एक महत्वाचं नाव अलेक्स डिसूजा आपल्याशी जोडले जात आहे. सुरुवातीला एक माजी राष्ट्रीय खेळाडू आणि आपण त्याला पाहतो. या स्पर्धेत एक जाग आणण्याचा प्रयत्न आहे. आमच्या सगळ्या चारही अनाउन्सर्स आपापल्या पद्धतीने आपली प्रतिभा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतात. ऑनलाईनला जोडले आमचे प्रतीक आणि सुभाष कामतेकर. चित करण्याचा प्रयत्न आहे काही होताना या डिफेन्सच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्जुन अवॉर्डी राजू भाऊसार सर, त्याचबरोबर छत्रपती अवॉर्डी आदरणीय गणेश शेट्टी सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय राजू भाऊसार जी, सन्माननीय गणेश शेट्टी जी. द मास्टर ऑफ स्टोटरच्या म्हणजे म्हणतो ते म्हणजे सांगलीचे समुद्र आणि महाराष्ट्राचे लाडके अर्जुनवीर सन्माननीय राजूजी भाऊसार सरांच्या नुकताच या ठिकाणी आगमन झाले. राजू सर आपल्या या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करायचं. तसंच छत्रपती पुरस्काराचे मानकरी सन्माननीय गणेश शेट्टी सर आपलाही या मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. वाह बेटे. मित्रांनो असंच काहीतरी चित्र काल पण होतं आणि त्याच्यानंतर मॅच पलटली कारण तुमच्या टाळ्या वाजत होत्या. वेळ झालेला आहे की पलटवार करायचं.
गुणांच्या आणि गुणांची करण्याचा प्रयत्न होता. जास्त अंतर नाही, फक्त आणि फक्त 14 गुणांचं अंतर. या पार करणं अशक्य नाहीये. आणि नीरजनी ठरवलं, तुमची टाळ्यांची जर साथ मिळाली नीरजला तर नक्कीच त्या 14 गुणांतर समान गुण भगवान असणार. जीवाची येऊ द्या. कालचा सुपरस्टार नीरज आज परत येतात चांगली सुरुवात करताना. नक्कीच आनंद आपल्या फायटरला शिखरावर पोहोचायचं असेल तर जिद्दीला साथ द्यावी लागेल आणि धडपड